अरे तू हात नको घालू रे यार, तू एक तर पुढे नको उभा राहू. एक मिनिट ओके चला आपण या ठिकाणी दाखल करताय. उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय सांगणार? खरं तर सांगताना आनंद होतोय. आप्पांच्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर या पाचोरा शहराने, या तालुक्याने विश्वास ठेवला आणि आजचा जो दिवस उजळला तो माझ्या सर्व शिवसैनिकांचा आनंदाचा दिवस आहे. आणि शिवसैनिक महिला आघाडी सगळेच सोबत आहेत, पण त्याच्यासोबत सगळी जनता ही आनंदात आहे की आज फॉर्म भरला जातो आहे आणि परत एकदा विकासाचं दुसरं पर्व या शहराला मिळतं आहे आणि एक विकासाची संधी परत मिळते, म्हणून सगळेच आनंदात आहे. आणि आपण बघतच असाल ही विजयाच्या रॅलीसारखी रॅली निघाली आहे, त्याच्यामुळे माझ्यासोबत माझ्या ह्या संघटनेतील सगळेजण यांचे मनापासून मी धन्यवाद आणि आभार मानेल की हे सगळेच लोक माझ्यासोबत आप्पांसोबत कायमच राहिले आहेत. त्याच्यामुळे आज मला उद्याचं माहीत नाही, पण आज त्यांच्या प्रेमापोटी असंच म्हणावं लागेल की त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आजच विजयी झाली. या ठिकाणी आपण सगळे स्वबळाचा नारा देत स्वतः उभा राहिलेला आहेत. महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ते आपल्या विरोधामध्ये आहेत, कसं बघता या सगळ्याकडे? फक्त आणि फक्त या शहराचा विकासाचा विचार करून महायुतीमध्ये जिथे आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही स्वबळाचा नारा देऊन कार्यकर्त्यांना न्याय मिळवण्यासाठी आणि ह्या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहावं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यात आम्ही 100% यशस्वी होऊ, याच्यात काही शंकाच नाही. मोठं आव्हान असणार आहे भाजपचं. हो, खरं 100% हे मोठं आव्हान जरी असलं तरी जनता आमच्या पाठीशी असल्या कारणाने आम्ही हेही एक पार पाडून विजयाच्या थरापर्यंत 100% जाऊ. या ठिकाणी पाहिलं तर आपल्या नणंदबाई विरोधी गटामध्ये पाहायला मिळतं विरोध. कसं असतं राजकारणात, त्या त्यांच्या पक्षाशी जाऊन काम करताय, आम्ही आमच्या पक्षाशी निष्ठा ठेवून काम करतो आहे, हेच त्याचं उत्तर असेल. कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार आहेत? मागच्या वेळेला या ठिकाणी उमेदवार होता, कोणते कामं राहिले, कोणत्या मुद्द्यावर? सगळीच कामं 100% झाली असंच मी म्हणेल, पण राहिलेला एक प्रश्न आहे शहरासाठी, तो अथोनात आप्पासाहेब प्रयत्न करतच होते, पण आत्ता त्या प्रश्नाचं
उत्तर मी आत्ता देऊ इच्छिते की पाण्याचा प्रश्न आमच्या शहरात आहे आणि पाण्याची योजना मंजूर झाली आहे आणि आत्ता या शहराला 1 दिवसाआड किंबहुना रोज पाणी देण्यासाठी आजचं मी काम करणार आहे. किती आव्हान वाटतंय तुम्हाला या ठिकाणी सगळ्या विरोधक तुमच्या विरोधात तुम्ही एक बाजूला आहेत? सगळ्यांना एकत्र येण्यासाठी आमची ताकद जास्त मोठी वाटली म्हणून सगळ्यांना एकत्र यावंसं वाटलं. विजयाचा किती विश्वास आहे? विजयाचा किती विश्वास आहे? 100% विजयाचा विश्वास आहे. या जनतेवर विश्वास आहे आमचा. धन्यवाद.